हॅलो. हा बोला ना. एकच मिनिट. हॅलो. हा बोला ना. दिवाळीमध्ये तुमचं पोझिशन आहे. हा हॅलो. हा, या दिवाळीत पोझिशन आहे तुमच्या बिल्डिंगचं. बस मग मी काय करू आता? किती वर्ष झाली ह्या दिवाळी? अशा दिवाळी किती गेल्यात माहिती आहे का? नाही, आता ते आम्ही सगळं जे अपडेट केलेलं आहे याच्यामध्ये अहो, ऑनलाईन आमचं आता मला सगळं सांगा, गेल्या महिन्यात तुम्ही राहुल नहारनी जे मीटिंग घेतलेली ऑनलाईन, त्यांनी काय सांगितलं होतं की एप्रिलला तुमच्याकडे जवळजवळ 150 ते 200 वर्कर येतील. आता तिथे किती आहेत वर्कर? एवढ्या मोठ्या प्रोजेक्टमध्ये तुमच्या 150 वर्करनी काय करणार आहे तुम्ही मला सांगा ना. अहो, आता कन्स्ट्रक्शनचं काम संपलेलं आहे. आता फक्त इंटरनल काम आहे, ते फ्लोरिंग अहो, मग टायलिंगचं काम. 8 वर्षे काय करत होतात? 8 वर्ष ते आता आता एवढ्या सगळ्या 43 बिल्डिंग बांधल्या तिथे. हा, मग त्या 43 बिल्डिंग बांधून किती वर्ष झाली माहिती आहे का? लॉकडाऊनच्या अगोदर बांधल्यात त्या. हा, बरोबर आहे. लॉकडाऊन नंतर किती वर्ष झाली? लॉकडाऊन नंतर 3 वर्ष झाली. हा, मग 3 वर्षात तिथं ते वीट तरी हल्ले का त्या रूम बिल्डिंगची? बाकीच्या त्यांनी लॉकडाऊन नंतर 5 बिल्डिंग रेडी करून पोझिशनला दिल्यात ना. आणखी 2 बिल्डिंग आता पोझिशनला आहेत. अहो, मिनिमम एक बिल्डिंग बनवायला किती वर्ष लागतात? 8 वर्ष 5 वर्ष लागतात. लागतात. हा, 5 वर्ष लागतात. मग रेरा 3 वर्ष का देतो? गव्हर्नमेंट 3 वर्ष का देतं? 3 वर्ष नाही. 36 महिने या 40 महिने याला टाउनशिपला 5 वर्षाचा टाइम असतो. मग सिंगल बिल्डिंगला 3 वर्षाचा टाइम असतो. मग तुम्ही पोझिशन जी रजिस्ट्रेशन कॉपीमध्ये तुम्ही 3 महिने 36 3. आणि ऐका, त्याच्यानंतर जेवढं डिले झाले ना त्याचं महिन्याचं भाडं भेटणार आहे. अहो, ते तर तुम्हाला द्यावंच लागणार हो. आणि मला सांगा, मी आता EMI स्टॉप केलाय ना, त्याचे जे आता जे काही चार्जेस लागतील किंवा काय लागतील ना ते तुम्हाला द्यायचे आहेत, म्हणून मी EMI स्टॉप केलाय. नाही ना, मी पण आमच्याकडनं ते लिगली देणार नाही, जाणार आम्ही आहे नाही देणार. आता. तुम्ही लिगली जा. हा, मी पण लिगली चाललोय आता. हा, पण हप्ते आम्ही भरणार नाही तुम्ही, कारण लोन तुमच्या नावाने आहे. हा, आता तुम्हाला भरायचे आहेत. आता नाही भरणार. आम्ही नाही भरणार. कोर्टाने सांगितलं भरू मग. हा, मग कोर्ट निर्णय देईल ना, तोपर्यंत मी काहीच भरणार नाही. चालेल, ठीक आहे. सांगा बँकरला तुमच्या. कोर्ट जेव्हा सांगेल तेव्हा आम्ही भरेन म्हणून बँकरला सांगा. हा हा, द्या त्यांच्याकडे. हा, हॅलो. हॅलो, बोला ना सर. काय झालं? मी काय म्हणतो सर, हे लोक आहे ना फक्त डेटवरती डेट देत चाललेत. असे 8 वर्ष गेलेत सर. माझी पोझिशन डेट 2020 होती. किती? 2020 जानेवारी. त्यांच्याकडे तुम्ही जर तुमच्याकडे पण पेपर आहेत, त्यांच्याकडे पण पेपर आहेत. तुम्ही एक वेळ माझे पेपर चेक केलात तर तुम्हाला पण माहिती पडेल सर. माणूस किती वर्ष वाट बघणार सांगा ना सर. तुम्ही सांगा, मला ऑप्शन द्या. तुम्ही माझ्या ठिकाणी तुम्ही असतात तर तुम्ही काय केलं असतात? बिल्डर फक्त आहे ना, फक्त आश्वासन देतो, तो समोर कधी येतच नाही. हे त्यांची माणसं फक्त आहे ना उडवाउडवीची उत्तरं देतात. बरोबर. बघ, मी पण आहे ना, मी आता काय होईल ते कोर्टात मी पण लिगली प्रोसिजर करायला लागलोय. ते आचारसंहिता लागू आहे म्हणून मी थांबलोय, नाही तर मी कोर्टात जाणार आहे. ऑलरेडी मी पेपरवर. 5 मिनिटं. हॅलो. हेलो। हाँ मैडम, बोलिए ना। अभी बात कर रहे थे दिया ना वो सर से, आपने तो मुझे बोला था कि प्रॉपर्टी इनलीगल है करके। हाँ, तो उन्होंने बोला प्रॉपर्टी लीगल है, लीगल अगर नहीं होती तो लोन अप्रूवल ही नहीं देते बैंक। बराबर है ना मैडम, लेकिन एक बिल्डिंग को रेडी होने के लिए कितना साल जाता है? तो उन्होंने बोला ना मुझे, उन्होंने बोला नवंबर में देने वाले हैं पोजीशन। नवंबर को मैडम जो एग्रीमेंट दिया है ना उन्होंने, उसपे उन्होंने डेट लिखा है 2024 नवंबर का। मैडम सुनिए ना मैडम प्लीज, मेरा पेपर आपके पास है, उसके ऊपर पोजीशन डेट दिखी है ना मैडम? क्या है पोजीशन डेट? मेरा पोजीशन डेट है ना 2020 जनवरी है। 2020 जनवरी? उन्होंने तो मुझे नवंबर बोला। कौन सा नवंबर? मैडम ये है ना सिर्फ फेक हो रहा है, सिर्फ हम लोग को है ना। फोटो भेजो मुझे पोजीशन डेट का जो मेंशन किया है एग्रीमेंट पे। अभी मेरे पास एग्रीमेंट पेपर में जॉब पे है तो मेरे पास नहीं है मैडम। वो एग्रीमेंट पेपर तो ओरिजिनल कॉपी तो आपके पास ही रहता है।
ऐसा है ना, अरे वो बैंक में जमा है, हम कलेक्शन हाँ। डिपार्टमेंट में। बात सही है, हाँ। अगर पोजीशन डेट का अभी फोटो भेजते ना मुझे, तो मैं तुरंत उनको बोलती ना, तो वो सामने से बोलते मुझे जो भी है। उन्होंने मुझे अभी बोला कि पोजीशन डेट तो मैडम 4-5 मंथ के बाद का है, तब तक हम रेडी करके दे देंगे प्रॉपर्टी, थोड़ा सा ही काम बचा है, आप जाके देख लो। तो मैडम, मैंने बोला कि 2019 से उधर है ना, वो बिल्डिंग का है ना, एक मीट भी इधर उधर हिला नहीं है। अरे तो 2019 से। बिल्डर के ऊपर है ना, वही तो मैंने बोला ना आपको। अगर बिल्डर सामने से मुझे बोल रहे हैं कि पोजीशन डेट ही उनका आगे का है, तो मैं हाँ। उनको क्या बोलूँ, मैं क्या प्रूफ दूँ? आप मुझे फोटो तो सुनिए दिखाओ। सुनिए सुनिए सुनिए, हाँ। उनके पास भी एग्रीमेंट कॉपी रहता है, तो एक हाँ बार ठीक है, उनको मैं एक कॉल कीजिए। बार बात करती हूँ। हाँ, उनसे है ना, तुम उसका कॉपी मंगा लीजिए, ठीक है अच्छा रहेगा। मैम, वो लोग ने दिखाया ना हमें, वो लोग ने दिखाया उस डॉक्यूमेंट पे, कॉपी पे नाम और ये अलग लिखा है, मतलब नाम, बाकी सब डिटेल सेम ही है। आपका रूम नंबर वगैरह सब चेक किया, वेरीफाई किया, तो लेकिन पोजीशन डेट ही उन्होंने 24 नवंबर का लिखा है। 24 नवंबर कौन सा? हाँ कौन सा हाँ, 24 नवंबर कौन सा? 2024? 2024 का। ऐसा कैसा रहेगा मैडम? मेरा पोजीशन डेट है ना, पोजीशन 2020 जनवरी है। अगर उन लोग से अगर लेट होता है तो 6 महीना और उसको समझो, 2020 हाँ, नवंबर मुझसे जाएगा। डेट भी आप चेंज किया रहेगा, वो तो हाँ? हम लोग वेरीफाई। हाँ तो वही है, आप बैंक में आके एक बार बोलोगे ना, तो वो लोग वही बोलेंगे कि हमने पोजीशन डेट 2024 का दिया है, तो 4-5 मंथ में हम लोग दे देंगे फ्लैट। मैडम, मेरे को बताइए, मेरा एग्रीमेंट कभी हुआ है? 2017 में, 2017 जनवरी में। वो जनवरी दिसंबर अपना जनवरी में जब भी रजिस्टर होता है, उसके बाद 36 महीना उन लोग को दिया जाता है कि 36 महीने के अंदर तुमको रूम रेडी करके देना है। मेरे को उसमें मेंशन किया है, क्या किया है मेंशन? मेरे पास वो फोटो कॉपी रहेगा मैडम, लेकिन देखना पड़ेगा मेरे को थोड़ा, वो सब फोटो वोटो निकाला हुआ है। देखो और हाँ। मुझे भेजो एक बार, मैं देखती हूँ अगर होते, क्योंकि हम लोग उसमें कुछ नहीं कर सकते अभी। इसके लिए हाँ। बैंक वाले ही कर सकते हैं, मतलब जो लोन सेंटर वाले होते हैं वो। आप मैनेजर को उधर जाके, आपके जो सेल्स मैनेजर थे कौन थे, एक बार इंक्वायरी करो, उनके अच्छा। ऊपर ये करो तो होगा कुछ। क्योंकि अभी मैं कलेक्शन में कैसा, हम लोग नहीं चेक कर सकते आपका पोजीशन एक्चुअल डेट क्या था जब उन्होंने अपने आपको दिया था, फिर हाँ, उनका डॉक्यूमेंटेशन इसके लिए। अभी जब भी मेरे को जब भी दिया है उसमें लिखा, फर्स्ट लिखा है कि तुमको 36 महीने के जो रजिस्ट्रेशन डेट हुआ है, उसके बाद 36 महीने के बाद तुमको पोजीशन दिया जाएगा। डेट नहीं हाँ दिया है बराबर। मैडम, डेट नहीं दिया है। अगर मेरा रजिस्ट्रेशन कॉपी कितना तारीख का है? जनवरी 17 का है। हाँ, उसके बाद 36 महीना कितना, कौन सा साल में तो होएगा? 2 साल के बाद, 2 साल के बाद या 2 साल पकड़ो या 3 साल पकड़ो मैडम। हाँ 17 से लेके जनवरी तक 3 साल हो जाएगा मैडम, 20 तक। हाँ, 2-3 साल, सॉरी, हाँ 3 बराबर। साल 36 महीना बोले तो हाँ 3 साल पकड़िए मैडम। हाँ हाँ हाँ। तो 2000 मेरा उन लोग के पास है, लेकिन वो लोग नहीं दिखा रहे मैडम आपको। अभी अभी उन्होंने शायद आपका बंदा उधर गया है, लेकिन उनको पूरा डिटेल नहीं देंगे। हमको भी मालूम है, हम लोग जाएगा ना तो 4 आदमी है ना, आजू बाजू में बड़ा बड़ा बिल्डर लोग खड़ा करते हैं, ज्यादा तेज आवाज से बात भी करेगा ना, वो लोग धमका देते हैं उधर। ऐसा करते हैं मैडम, इसलिए हम लोग उधर अकेला भी जाने के लिए डरते हैं उसके ऑफिस में। ऐसी बात है मैडम। ठीक है, चलेगा सर, मैं देखती हूँ मेरे वो इंस्टीट्यूट कॉपी जितना होता है उतना ट्राई करती हूँ। मैडम उधर आप कंप्लेन करो, इसमें जाके लोन सेंटर में जाके, जिसने आपका लोन अप्रूवल करके दिया था उधर जाके उनके नाम की कंप्लेंट करो, तो बराबर वो सामने आएंगे वो सब लोग। अभी मैं है ना, तुम्हारे जो मेन ऑफिस है ना गुजरात में, 10 मैनेजर को पूरा डिटेल के साथ मैं डिटेल भेजा है, पूरा डिटेल के ठीक है, साथ। मैं देखती उन लोग को हूँ सेल्स मैनेजर कौन है और फिर पता करती हूँ सर, ठीक है। चलेगा। थैंक यू मैडम। ठीक है। हॅलो. हॅलो, हां बोला. कोण बोलताय आपण? समीर गायकवाड बोलतोय, एक्झॅक्ट सानपाडा. समीर गायकवाड बोलतोय, एक्झॅक्ट सानपाडा ऑफिसमधून. एक्झॅक्ट सानपाडा ऑफिसमध्ये. अच्छा, बोला, काय बोलताय? तुमची काय क्वेरी आहे ते सांगा मला. हा, आणि तुमची काय क्वेरी आहे ते सांगा. बँकवाले आलेत आता, आम्ही EMI स्टॉप केलाय की आम्हाला पोझिशन भेटत नाही म्हणून. एकच मिनिट चालू ठेवा. हा, चालू ठेवा, 1 मिनिट थांबा. E2 काय फ्लॅट नंबर आहे तुमचा? E2 304. 1 मिनिट. E2 304.
तसे तिला ऑब्लिगेंट जो आहे ना त्याशिवाय त्याचं नाही होणार. ते मला पण पोझिशन तो कधी घेणार विकायची म्हणते मला. मला मनी अपडेट केलं ऑब्लिगेंट तो कुठे आहे हां ते पण तिला माहिती बाकी याची तुझ्याकडे आहे तरी हॅलो. चालू ठेवा जर ते सर्व्हरचा प्रॉब्लेम येतोय. हां चालूच ठेवा. हां ठीक आहे ठीक आहे. आपण ज्या व्यक्तीसोबत बोलत आहात त्या व्यक्तीने आपला कॉल होल्डवर ठेवला आहे. कृपया लाईनवर रहा. The person you are speaking with has put your call on hold. Please stay on the line. आप जिस व्यक्ति से बात कर रहे हैं उसने आपकी कॉल को होल्ड पे रखा है. कृपया